समाधीमध्ये आणि या संत एकनाथ महाराजाच्या समाधी मंदिराचं एक्झॅक्टली संत गावबा महाराजांची समाधी आहे. तर गावबा महाराजांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात संक्षिप्त सांगतो. गावबा हा एक जुन्या कावसांमधील एक भोळा आणि भाबडा मुलगा होता आणि त्याला पुरणपोळी फार खायला आवडत असे. आणि जर त्याला पुरणपोळी घरात जर तयार नाही झाली तर तो खूप हातपायाचा आटापेटा करायचा आणि आईवडिलांनी वैतागून बाबा एकनाथ महाराजांच्या घरी नेहमी पुरणपोळी बनते, म्हणून मग त्याला तिथे विनंती केली की एकनाथ महाराज, आमच्या मुलांना नेहमी पुरणपोळी आवडते आणि तुमच्या घरी नेहमी पुरणपोळी बनते, तर याला तुमच्याजवळ ठेवता का? मग त्या टायमाला त्यांनी एकनाथ महाराजांनी परवानगी दिली आणि त्या भोळ्या मुलाला आपल्या घरी ठेवून घेतलं. तर तो सुरुवातीला भोळा असणारा मुलगा नंतर साधू संतांच्या पुण्याईनं तो पुण्यवान झाला आणि एकनाथ महाराजांनी त्याला कळेल असा उपदेश करायला सुरू केला. तर नंतरच्या काळामध्ये एकनाथ महाराज ज्यावेळेस समाधीस्थ झाले त्यानंतर त्यांनी भावार्थ रामायण हे त्या भोळ्या मुलांनी लिहिलं आणि ते भावार्थ रामायण पूर्ण झाल्यानंतर तो एकनाथ महाराजांचा सत्शिष्य झाला आणि तो सत्शिष्य एकनाथ महाराजांची गुरुशिष्य परंपरा झाला. एकनाथ महाराजांचा मूळ शिष्य संत गावबा महाराजांचे जे शिष्य आहेत तर ते नगद नारायण स्वामी. नगद नारायण स्वामीची जी 8वी पिढी आहे तर ती भगवान बाबाकडे येते आणि भगवान बाबाकडून ती भीमसिंग महाराजाकडून नामदेव शास्त्रीकडून तुम्हा आम्हापर्यंत सर्वांपर्यंत जी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ती ज्ञानेश्वरी संत एकनाथ महाराजांनी बाहेर काढली. त्या ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार भगवानगडांनी सुरू केला आणि आज पण आनंदाच्या सिद्धांत नावाने जी काही ज्ञानेश्वरीचं विवंचन केलं जातं संपूर्ण जगामध्ये तर ते पण आजच एकनाथ महाराजांच्या परंपरेतूनच ती आनंदाचे सिद्धांत नामदेव शास्त्रीकडून पोहोचवली जाते. असा हा पूर्ण गावबा महाराजांचा संपूर्ण इतिहास आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.